नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी राजस्थानच्या घटनाक्रमानंतर काँग्रेसची स्थिती काय आहे याविषयी थोडं बोलणार आहे. ते एवढ्यासाठी बोलणार आहे की दिल्लीतले एकापेक्षा एक मोठे पत्रकार, राजकीय विश्लेषक किंवा राजकारणाचे अभ्यासक यांना अजूनही आशा आहे की भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र यावं. मला ह्या लोकांची गंमत एवढ्यासाठी वाटते की ते समोर आहे ती वस्तुस्थिती का बघत नाहीत. भाजपला लोकशाहीमध्ये इतक्या स्पष्ट बहुमताच्या आणि खंबीर नेतृत्वाच्या पक्षाला काही राजकीय आव्हान असलं पाहिजे ही अपेक्षा बिलकुल चुकीची नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला खंबीरपणे आव्हान देऊ शकेल असा दुसरा पक्ष आवश्यक असतो, कारण तसं नसेल तर सत्तेत असलेला पक्ष माजोरी होत जातो आणि त्यामुळे मतदाराला हा पक्ष बदलण्यासाठी पर्याय असावा लागतो आणि तो मतदार स्वीकारतो. असा पर्याय असेल तर कुठल्याही पक्षाला मस्ती करता येत नाही. तुम्ही बघाल तर मध्य प्रदेश, छत्तीसगड या दोन राज्यामध्ये सलग 15 वर्ष भाजपची सत्ता होती. तेच मुख्यमंत्री होते. राजस्थानमध्ये 15 वर्षापैकी मधली 5 वर्ष काँग्रेस असली तरी 10 वर्ष 15पैकी भाजपची सत्ता होती. आणि मोदींसारखा इतका लोकप्रिय नेता पाठीशी असताना आणि प्रचाराला आला असताना सुद्धा 2018च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या तिन्ही राज्यात भाजपचा पराभव झाला होता. कारण तिथे काँग्रेस हा त्या राज्यामध्ये काँग्रेस हा आव्हान देण्याच्या स्थितीतला पर्यायी पक्ष होता. तीच अवस्था काहीशी आपल्याला गुजरातमध्ये दिसू शकते. गुजरातमध्ये सलग मोदींनी तिथे लागोपाठ निवडणुका जिंकल्या आणि त्यातून त्यांनी पंतप्रधान पदापर्यंत झेप घेतली. अशा राज्यामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक आली 2017मध्ये, तेव्हा मोदींनासुद्धा काँग्रेसच्या आव्हानाने घाम फुटला होता. ही वस्तुस्थिती आहे. कारण देशाचा पंतप्रधान असतानासुद्धा मोदींनी 27 सभा गुजरातमध्ये घेतल्या होत्या. जिथे लोकसभेच्या 26 जागा आहेत तिथे पंतप्रधानाने 27 सभा घेतल्या. याचा अर्थ गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेसने मोठं आव्हान उभं केलं होतं. पण ही राज्य आपण बघितली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तिथे भाजप हा ताकदवान पक्ष आहे, पण त्याला आव्हान देऊ शकेल असं काहीतरी आकार उकार असलेला काँग्रेस हा पक्ष होता. किंवा तुम्ही बंगालमध्ये बघाल तर तृणमूल काँग्रेसला आव्हान देऊन भाजप तिथे पुढे आलं आहे. तुम्ही आंध्र वगैरे तिथे तर भाजप नाही आहे, मान्य आहे. पण ओरिसासारख्या ठिकाणी 5व्यांदा नवीन पटनाईक बहुमत मिळवून निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांना भाजप धक्का देऊ शकला नाही. याचं कारण त्यांनी आपला पक्ष भक्कम ठेवला आहे आणि भाजपचं आव्हान त्यांनी पेलून दाखवलं. लोकशाही त्याला म्हणतात की तुल्यबळ पक्ष असतो. पण 3 राज्यातली राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेसची भाषा चुकीची होती की संपला भाजपा संपला. तसं नव्हतं. हे लोकांना प्रचारासाठी सांगणं ठीक असतं की तुम्हाला बहुमत मिळालं आहे, पण बहुमत मिळताना सुद्धा मध्य प्रदेशात भाजपची मतं 1% अधिक होती, फक्त 1% अधिक होती. पण पराभूत सत्ता गमावतानाही 1% मतं अधिक होती भाजपची. निवडून आलेल्या उमेदवारात काँग्रेसच्या जागा जास्त होत्या म्हणून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आलं, पण बहुमत मिळालं नव्हतं. पण मस्ती किती होती बघा. राजस्थानमध्ये परिस्थिती वेगळी होती. तिथे भाजपपेक्षा काँग्रेसला 1% मतं अधिक होती
पण जागांचा फरक प्रचंड होता आणि निर्विवाद बहुमताने आपला राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती. पण तुमची सत्ता आली तरी समोरच्या पक्षाला जवळजवळ तुल्यबळ मतं मिळाली आहेत, याचं भान राखायला पाहिजे. मुद्दा तो नाही आहे. माझा मुद्दा इतकाच आहे की जेव्हा तुल्यबळ पक्ष असतो समोर, आपल्याला पुढच्या निवडणुकीत हरवू शकेल असा पक्ष समोर असतो, तेव्हा सत्ताधारी पक्षालाही अतिशय जपून कारभार करावा लागतो. आणि तो जपून कारभार किंवा सरकार चालवणं हे जर गेहलोट यांना जमलं असतं आणि तुमच्या कमलनाथला जमलं असतं तर तिथे भाजपा सत्तांतर घडवू शकला नसता. पण सांगायचा मुद्दा असा की मोदींना जेव्हा आव्हान द्यायचं, काँग्रेस आणि राहुल गांधी भाषा करतात आणि त्यांच्याकडून हे सगळे बुद्धिमंत पुरोगामी विचारवंत अपेक्षा बाळगतात, तेव्हा मला आश्चर्य एवढ्यासाठी वाटतं की यांच्या आशा कशावर आहेत नेमक्या विसंबून. राहुल गांधींकडे तेवढं कर्तृत्व आहे का? आणि दुसरी गोष्ट, जो पक्षाचा सांगाडा राहुल गांधींना उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये भाजपशी किंवा मोदींची टक्कर घेण्याची कुवत आहे का? ती कुवत शून्य आहे मित्रांनो, अजिबात शून्य आहे. कारण लोकसभेचा आकार तुम्ही बघितलात तर काँग्रेसशी संग्राम, हा ठीक आहे, काँग्रेस अनेक राज्यात आहे, तसा इतर कुठचा पक्ष नाही हे मान्य आहे मला. पण म्हणून भाजपशी तुल्यबळ लढत देण्याच्या स्थितीत काँग्रेस नाही, त्याला इतर पक्ष मदतीला घ्यावे लागतात. आणि मग इतर पक्ष मदतीला घ्यायचे असतील तर त्यांच्याशी जुळवून सुद्धा घ्यावं लागतं. आणि ते शक्य नाही हे लक्षात आलेला पहिला पुरोगामी विचारवंत किंवा जो काय विश्लेषक, त्याचं नाव योगेंद्र यादव आहे. 2019च्या भाजपाच्या विजयानंतर ते इतके चिडलेले होते, डेस्परेट होते योगेंद्र यादव. ते म्हणाले ते काँग्रेस मेली पाहिजे. त्यांच्या शब्दाचा अर्थ जसाच्या तसा घेऊ नका. मेली पाहिजे याचा अर्थ तो पक्षच संपून जावा असा अजिबात नाही आहे. योगेंद्र यादव यांना असं म्हणायचं आहे की भाजपला आव्हान देऊ शकणारा पक्ष म्हणून काँग्रेस शिल्लक राहायला नको, त्याच्या जागी दुसरा कुठला तरी भाजपशी तुल्यबळ ठरू शकेल असा पक्ष आला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे, पुढे आला पाहिजे. ही योगेंद्र यादव यांची अपेक्षा आहे. आणि त्याचं कारणही आपण समजून घेतलं पाहिजे. योगेंद्र यादव यांनी सेफॉलॉजीमध्ये बरंच काम केलेलं आहे. म्हणजे निवडणूक निकाल शास्त्र म्हणतात की मतचाचणी शास्त्र जे आहे त्याच्यावर त्यांनी बराच काळ काम केलं आहे. म्हणजे ते थेट राजकारणात किंवा येण्यापूर्वी लोकांना योगेंद्र यादव माहिती झाले. ते मुळात या मतचाचण्या आणि त्याचे निष्कर्ष यामुळे झाले. आणि ते म्हणतात त्यातलं आपल्याला तथ्य समजून घेतलं पाहिजे, आशय समजून घेतला पाहिजे. तो आशय असा आहे की काँग्रेस अनेक राज्यात असेल पण तो भाजप इतका तुल्यबळ पक्ष नाही आहे. अनेक राज्यात आज तर एक राजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब एवढ्या मोजक्या राज्यामध्ये काँग्रेस सत्तेत आहे, म्हणजे त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्री आहे. पण त्या जागा किती आहेत? पंजाबमध्ये 13 जागा आहेत लोकसभेच्या, छत्तीसगडमध्ये 11 जागा आहेत आणि राजस्थानमध्ये 25 जागा आहेत. पण इतरही काही राज्यामध्ये काँग्रेस हा तुल्यबळ पक्ष आहे. त्यामुळे आपण योगेंद्र यादव यांचा संताप कशासाठी आहे? काँग्रेस हा पर्यायी पक्ष नाही आहे, किंबहुना त्याच्याकडे पर्यायी पक्ष म्हणून बघायचं सोडून द्या, हे योगेंद्र यादवना सांगायचं होतं. काँग्रेसकडून फार अपेक्षा बाळगू नका असं योगेंद्र यादव का म्हणतात? तर लोकसभेच्या 543 जागा आहेत. या 543 जागांपैकी किती जागी काँग्रेस भाजपशी एक अशी टक्कर देण्याच्या स्थितीत आहे ते बघितलं तर योगेंद्र यादव यांचा काँग्रेस मेलीच पाहिजे याचा आशय आपल्याला कळू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला आता काही राज्य सांगतो मोठी महत्त्वाची, आणि तिथल्या लोकसभेच्या जागा सांगतो. त्याची नुसती बेरीज करत जा. उत्तर प्रदेश 80 जागा आहेत, बिहार 40 जागा आहेत, झाल्या 120, बंगाल
42 जागा आहेत, झाल्या 162. ओरिसा 21 जागा आहेत, म्हणजे 63, 183. तमिळनाडू आणि त्याच्यात पांडिचेरी टाकला तर 40 जागा आहेत. या 40 जागा या 183मध्ये टाकल्या तर 223 जागा होतात. आंध्र आणि तेलंगणा मिळून 42 जागा होतात. ह्या 100 काय त्या होत्या त्याच्यात टाकल्या तर एकूण संख्या जवळजवळ 265 इतकी होते. 265 जागी काँग्रेस जवळजवळ नगण्य आहे. काँग्रेस स्वबळावर त्या राज्यातल्या सगळ्या जागाही लढवू शकत नाही. नामशेष झालेला पक्ष आहे. 543 पैकी 265 जागा ज्या राज्यामध्ये आहेत अशा राज्यामध्ये काँग्रेस आज नामोनिशाण उरलेलं नाही. नामोनिशाण उरलेलं नाही. सोनिया गांधी स्वतः उभ्या राहतात म्हणून उत्तर प्रदेशमधील रायबरेली एक जागा येते. अमेठी तर राहुल गांधी उभे राहून पराभूत झालेले आहेत. बंगालमध्ये अधिरंजन चौधरी आपली एक जागा निवडून आणू शकतात. बाकी आनंद आहे. तमिळनाडूमध्ये काँग्रेसचे तुम्हाला 2-4 खासदार दिसतील, पण ते द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्यात आघाडी असेल तर निवडून येतात, नाही तर येत नाही. याचा अर्थ सोपा आहे की 265 जागा लोकसभेच्या आज अशा आहेत, किंवा 270 जागा आपण धरू हिशोबात. या जागा लोकसभेच्या निम्मे जागा होतात आणि लोकसभेच्या निम्मे जागी काँग्रेस लढण्याच्या स्थितीतच नाही, उमेदवार उभा करण्याच्या स्थितीत नाही. मग भाजपशी हा टक्कर कशी घेऊ शकतो? भाजपची स्थिती आज अशी आहे की देशातल्या कमीत कमी 430 ते 450 जागी भाजप लढू शकतो. भले उमेदवार सगळे निवडून येणार नाहीत, निम्मे पडतील, तरीही स्वबळावर भाजप 250पेक्षा अधिक जागा निवडून आणू शकतो. तेवढी ताकद, म्हणजे तेवढ्या जागा काँग्रेस लढवूसुद्धा शकत नाही. आणि ही गोष्ट जर लक्षात घेतली तर काँग्रेसची दयनीय अवस्था कळेल तुम्हाला. महाराष्ट्रात काही जागा आहेत, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, या मोजक्या राज्यातल्या जागा तुम्ही बघितल्या तर काँग्रेस स्वबळावर लढू शकेल अशा जागा 200पेक्षा जास्त होत नाहीत. आणि जो पक्ष 200 जागा लढवू शकत नाही त्याची स्वबळावर निवडून येण्याची कुवत फार फार झाली तरी ती 100 ते 110, 15च्या पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपशी राजकीय टक्कर देणं आज केवळ अशक्य आहे. याचं कारण असं की हे जे मित्रपक्ष आहेत यांना सोबत घेऊन जाण्याची काँग्रेस नेतृत्वाची मानसिकताच नाही आहे. तृणमूलबरोबर आघाडी करायची ती मोडायची, समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करायची ती मोडायची, कोण असेल तो लालूंबरोबर आघाडी केली ती चालत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं दिसेल, जनता दलाबरोबर कर्नाटकात केली ती चालत नाही, महाराष्ट्रात पवारांबरोबर यांची खसखस चालू असते. ते या सगळ्या मोठा भाऊ म्हणून या सगळ्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची कुवत, लवचिकता ही काँग्रेस नेतृत्वाकडे नाही आहे. सोनिया गांधी या UPAच्या प्रमुख म्हणून आज पण बैठका बोलवतात, त्याच्यात काही लोक येतात, काही लोक येत नाहीत, काही लोक थेट सांगतात आम्हाला नाही यायचं म्हणून. आणि त्यामुळे सगळ्या प्रादेशिक पक्ष किंवा इतर पक्ष जे आहेत यांना सोबत घ्यायला काँग्रेस नालायक असेल तर मोदींना किंवा भाजपला पर्याय उभा राहू शकणार नाही. आणि म्हणून काँग्रेस मरावी असं जे म्हणतात योगेंद्र, त्याचा अर्थ तो आहे की काँग्रेसकडे भाजपशी टक्कर देणारा पक्ष म्हणून बघायचं बंद करा असं योगेंद्र यादव यांना सांगायचं. आणि ती राजकीय वस्तुस्थिती आहे. आज 2020 आहे, ते पण अर्धवर्ष संपलेलं आहे. लोकसभा पुढची निवडणूक यायला अजून 4 वर्ष आहेत. पण तोपर्यंत कितपत तयारी करतोय काँग्रेस पक्ष? त्यांना हातात असलेली राज्य टिकवता येत नाही आहेत. आपल्या विविध पक्षांचे जे आपल्या पक्षाचे विविध राज्यातले नेते आहेत त्यांना पक्षश्रेष्ठी नियंत्रणात ठेवू शकत नाहीत.
आणि याचं कारण काँग्रेस श्रेष्ठी नावाचा जो प्रकार आहे, ती सगळी बांडगुळ आहेत. राहुल, सोनिया, प्रियंका यांनी त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आहे म्हणून हे लोक श्रेष्ठी आहेत. AK अँथनी, गुलाम नबी आझाद, तुमचे चिदंबरम, अहमद पटेल, हे लोक कुठेतरी थेट निवडणूक लढवून लोकसभेत निवडून येऊ शकतात का? नाही येऊ शकत. आणि असे लोक पक्षात निवडून येणारे किंवा निवडून आणणारे जे आहेत, ज्योतिरादित्य शिंदे असतील किंवा तुमचा सचिन पायलट असतील, यांच्यावर हुकूमत कशी गाजवू शकतील? ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते निवडून येणारे किंवा आपल्या सहकाऱ्यांना निवडून आणणारे त्यांच्यावर हुकूमत कशी गाजवू शकतील? आणि तिथे काँग्रेसची गोची होऊन बसलेली आहे. काँग्रेस श्रेष्ठी म्हणून बसलेत ते नेते नाही, ती बांडगुळ आहेत. ते पक्षाला चारी बांडगुळ तुम्हाला माहिती आहे, किंवा परोपजीवी आपण म्हणू त्याला, पॅरासाईट. ढेकूण असतात, मच्छर असतात, ते स्वतःचं अन्न तयार करत नाहीत, मिळवत नाहीत, ते तुमच्या शरीरातलं रक्त शोषून जगतात. फार तर तुम्हाला एखादा नवा रोग देऊ शकतात, पण ते स्वावलंबी नसतात. तसे ज्याला आपण काँग्रेस श्रेष्ठी म्हणतो, कार्यकारिणीत बसलेले काँग्रेसचे जे लोक आहेत आज, किंवा वेगवेगळ्या राज्यांचे प्रभारी म्हणून पाठवले जातात, त्यांची स्वतः निवडून येण्याची शक्यता नाही. आज सचिन पायलट यांना सॅक केलं किंवा उपमुख्यमंत्री पदावरून हटवलं अशी घोषणा करणारे सुरजेवाला आहेत. हे 1.5 वर्षापूर्वी हरियाणाच्या एका पोटनिवडणुकीमध्ये आमदारकीला पराभूत झालेले आहेत. आता हे ग्रहस्थ हे पक्षाचे श्रेष्ठी म्हणून निवडून येणारे लोक का मान्य करतील? यांची कुवत काय? हा माणूस स्वतः निवडून येऊ शकत नाही आणि मला कुठचं राजकारण शिकवतो. आणि तिथे काँग्रेसची गोची होऊन बसली. आणखीन एक गंमत बघा तुम्ही, की गेल्या लोकसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचा लोकसभेतील गटनेता बनवण्यात आलं. त्यांना उत्तम इंग्रजी बोलता येत नाही, ते चांगले वक्ते नाहीत, त्यांना उत्तम हिंदी येत नाही. मग त्यांना का बनवायचं? त्यांच्यापेक्षा संसदेमध्ये उत्तम भूमिका मांडणारे नेते नव्हते असं नाही. अगदी शशी थरूरसारखा माणूस आहे, किंवा अगदी तरुण याच्यात बघाल तुम्ही तर त्यांना उपनेता केलं होतं. कोण? आपले ज्योतिरादित्य शिंदे. आजच्या लोकसभेमध्ये मनीष तिवारी यांच्यासारखा अतिशय मुद्देसूद आणि उत्तम भाषा असलेला, हिंदी असो की इंग्लिश, उत्तम बोलू शकणारा नेता आहे, पण त्याला सभागृहात नेता म्हणून नेमलं जात नाही. राहुल गांधी ती जबाबदारी घेणार नाहीत. आणि मग राहुल गांधींना फिका पाडू शकेल असा कोणी अस्खलित वक्ता हा लोकसभेमध्ये अधिकारावर नेमला जात नाही, नेता म्हणून नेमला जात नाही. अधीररंजन चौधरी नेमलेत, त्यांना ते हिंदी कच्चं आहे म्हणून ते स्वतःच सांगतात आणि ते हिंदीत बोलून नको तितक्या चुका करतात. त्यामुळे ज्या पक्षाचा गटनेताच हास्यास्पद बोलत असतो किंवा वागत असतो त्याला नेमून काय केलं जातं, तर राहुल गांधी कसे महान आहेत हे दाखवायसाठी दुबळे लोक ठेवायचे. म्हणजे आपलं सौंदर्य दाखवण्यासाठी कुरूप मुलींच्या घोडक्यात एखाद्या मुलीने बसावं, त्यापेक्षा वेगळा प्रकार नाही. आणि त्यामुळे मग कार्यकारिणी असो, श्रेष्ठी म्हणून बघाल तुम्ही तर सगळे लुळे पांगळे गोळा करून ठेवलेले आहेत आणि त्यांच्याकडून पक्ष उभा राहणार तर कसा राहणार? आज ज्या पक्षाची अवस्था अशी आहे की 543 पैकी 200 जागा स्वबळावर लढवण्याची ताकद नाही. प्रत्येक राज्यात शाखा आहेत किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं एक कार्यालय आहे, कोणतरी हातात झेंडा घेणार आहे म्हणून पक्ष संघटना होत नाही. त्या कार्यकर्त्यामध्ये लढण्याची, जिंकण्याची इच्छाशक्ती असावी लागते, जी सचिन पायलटनी दाखवली. 2014च्या पराभवानंतर राजस्थानच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सचिन पायलट यांनी घेतली. तरुण मुलगा, पण त्यांनी अख्खा राजस्थान पिंजून काढला, संघटना नव्याने बांधली, तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी केली
आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र होतं की मला परत माझा पक्ष राजस्थानमध्ये सत्तेवर आणायचं. जी सत्ता अशोक गेहलोतनी गमावली होती ती सत्ता परत आणण्यासाठी जंग पछाडले कोणी? सचिन पायलटनी. त्याच्यात राहुल गांधींचं, सोनिया गांधींचं योगदान नेमकं किती? तर हा एक उमदा तरुण, मेहनती तरुण, पात्रता आणि क्षमता असलेला तरुण नेमणं ही कामगिरी नक्कीच सोनिया गांधी आणि राहुल गांधींची आहे. पण ज्या वेळेला त्याने ते यश मिळवलं तेव्हा त्याचं बक्षीस देण्याची वेळ आल्यावर त्याला खड्यासारखा बाजूला करण्यात आला आणि तिथे काँग्रेसची गोची झालेली. पुढच्या पिढीतले जसं ते आपण बघतो, तुम्ही नॅशनल जिओग्राफिक आहे ते किंवा ॲनिमल प्लॅनेट वगैरे, त्याच्यात ते हुप्पे असतात माकडांच्या कळपातले, बाकीच्या सगळ्या माद्या असतात आणि वयात येणारे जे नर असतात त्यांना ते मारून टाकतात. सिंहाच्या कळपात देखील तेच असतं, कळप असतो पण तो सिंहिणींचा असतो. त्यातले जे नर असतात ते वयात यायला लागले की त्या सिंहिणीच त्याला पळवून लावतात, नाहीतर त्यांचा बापच त्यांना मारून टाकतो. त्यापेक्षा काँग्रेसची अवस्था काय आहे? कर्तबगारांना डोकं वर करू द्यायचं नाही, त्यांची खच्चीकरण करायचं. बडवलेला बैल असतो ना आपल्याकडे, सगळे वळून असतात, तर तसे हे बडवलेले लोक हे जेव्हा तुम्ही येता उभे करता कार्यकर्ते नेते म्हणून, तर कसं व्हायचं? सचिन पायलट सारख्यांना जर काँग्रेसमध्ये स्थान नसेल तर पक्ष परत उभा कसा राहणार मित्रांनो? आणि म्हणून योगेंद्र यादव जे म्हणतात त्याचा व्यापक अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की जो काँग्रेस पक्ष स्वबळावर स्वतःच्या पायावर उभा राहायची इच्छा बाळगत नाही, जिंकण्याची ईर्ष्या ज्याच्याकडे नाही, असं नेतृत्व कुठचीही लढाई जिंकून देत नाही. सचिन पायलटने हे सगळं का केलं होतं राजस्थानमध्ये? त्याला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने पक्ष एक साधन म्हणून वापरलं होतं. त्यांनी ते बहुमत आणलं आणि थोडं नाही. त्याच्या आधीच्या निवडणुकीत 2013 साली काँग्रेसनी किंवा रादर अशोक गेहलोतनी सत्ता गमावली राजस्थानमध्ये, त्या 200 पैकी काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर ती पडझड झालेली काँग्रेसची संघटना घेऊन सचिन पायलटनी इतकी मेहनत घेतली की त्या पक्षाला जवळजवळ 100 का 101 आमदार निवडून आणता आले. 5 पट आमदारांची संख्या वाढवली आणि त्याच्या बदल्यात सचिन पायलटला काय मिळालं? तर त्याच्या मुख्यमंत्री पदाला नकार मिळाला. जो बहुमत निवडून आणू शकतो त्याची जी कदर होणार नसेल तर मग कोण मेहनत घ्यायला त्या पक्षात येईल? कोण मेहनत घेऊन त्या पक्षात टिकून राहील? आणि तिथे काँग्रेसची गोची येऊन बसलेली आहे. म्हणजे तो ऑल इंडिया पक्ष नाहीच आहे, राहिलेलाच नाही आहे. त्याच्याकडे ऑल इंडिया नेतृत्व करणारा कोणी नेता उरलेला नाही. पण जे काही राज्यात नेते आहेत त्यांचं पण खच्चीकरण चाललंय. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरूंनी ज्या पद्धतीत काँग्रेस पक्ष चालवला होता त्यामध्ये त्यांनी राज्यामध्ये ढवळाढवळ केली नव्हती, पण इंदिराजींच्या काळात ती झाली आणि संघटना पातळीवर स्थानिक प्रादेशिक नेतृत्व इंदिराजींनी खच्ची केलं. त्याचे परिणाम आजची काँग्रेस भोगते. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्व खच्ची झालं आणि राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व उभं राहू शकत नाही आहे. प्रादेशिक नेतृत्व उभं राहत असेल तर त्याचं खच्चीकरण चाललं आहे. आणि इंदिराजींकडे तरी पक्षाला निवडून आणण्याची कुवत होती, ऑल इंडिया अपील होतं. ते नसलेल्या सोनिया गांधींना आपणच इंदिरा गांधी आहोत असं वाटतं. प्रियंका गांधींना पण वाटतं की त्याच इंदिरा गांधी आहेत, म्हणून त्या इंदिरा गांधी होत नाहीत. नुसतं दिसून नाही चालत. अमिताभ बच्चन असेल, तो कोण शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, त्यांचेही डुप्लिकेट आहेत. पण त्यांना कोणी सलमान खान म्हणत नाही, त्यांना कोणी अमिताभ किंवा शाहरुख खान म्हणत नाही. आणि म्हणून काँग्रेस मेलीच पाहिजे असं योगेंद्र यादव का म्हणतात हे उरलेल्या पुरोगामी बुद्धिवंतांनी समजून घेतलं पाहिजे. तर भाजपला एक समर्थ पर्याय उभा राहू शकेल, देशव्यापी पर्याय उभा राहू शकेल. कदाचित ती आघाडी असेल, कदाचित एक पक्ष असेल, पण तो उभा राहणं आवश्यक आहे. कारण लोकशाहीत
कुठल्याही सत्ताधारी पक्षाला एक पर्यायी पक्ष असावा लागतो आणि तो नसला तर भाजपची पण काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून आज जरी मी भाजपला काही प्रमाणात समर्थन करत असलो तरी भाजपची काँग्रेस होऊ नये म्हणून भाजपला एक समर्थ असं आव्हान देऊ शकणारा पक्ष असावा असं मला वाटतं. आणि त्यासाठी योगेंद्र यादव म्हणतात ते मला मान्य आहे की काँग्रेस मेलीच पाहिजे. आज मित्रांनो इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष वेगळी आणि दुसरी बाजू उलगडून सांगत असतो या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.